नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे समाजसुधारक या संबंधित घटकाशी प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर संध्या घेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 36। या अगोदरचे प्रश्न आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत समाजसुधारक या घटकामध्ये। चला तर पाहूया प्रश्न क्रमांक 36। आगरकर यांनी शिक्षणात कोणता बदल अपेक्षित मानला? बघा, गोपाळ गणेश आगरकर यांनी शिक्षणामध्ये कोणता बदल अपेक्षित मानला? तर त्यांनी कोणता बदल अपेक्षित मानलेला आहे की शिक्षण हे तर्कावर व प्रयोगावर आधारित असावे असं त्यांचं म्हणणं होतं, असं त्यांनी सांगितलेलं होतं। तर त्यांनी कोणता बदल अपेक्षित मानला? धार्मिक शिक्षणाऐवजी वैज्ञानिक शिक्षण, पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 37। मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? बघा, मानवी समता हे मासिक कोणी सुरू केले? तर मासिक आपल्याला कशाला म्हणतो? तर जे महिन्याला प्रसिद्ध होते त्याला मासिक असे म्हणतात, जे सप्ताहाला प्रसिद्ध होते त्याला साप्ताहिक म्हणतात, जे दैनंदिन प्रसिद्ध होते त्याला दैनिक म्हणतात। तर मानवी समता हे मासिक कोणी सुरू केलेलं आहे? तर महर्षी धोंडो केशव कर्वे, पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 38। महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई यांचा जन्मदिवस कधी असतो? बघा, महात्मा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस कधी असतो, ज्या की महाराष्ट्रातील किंवा भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात। त्यांचा जन्म कधी असतो? तर 3 जानेवारी 1831ला असतो। तसेच त्यांचा जन्मदिवस हा कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो, पर्याय क्रमांक डी। 3 जानेवारी 1831ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी काय झालेला आहे? त्यांचा जन्म झालेला आहे। बघा, त्यांचा जन्मदिवस हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 39। डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? बघा, डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? तर ती कोणत्या समाजसुधारकाने केलेली आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 40। ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता कोणी लिहिलेली आहे? तर ती कोणी लिहिलेली आहे हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे बघा। तर संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे, पर्याय क्रमांक बी। प्रश्न क्रमांक 41। शिवस्मारक संकल्पना प्रथम कोणी मांडली? बघा, शिवस्मारक ही जी संकल्पना आहे ती प्रथम कोणी मांडलेली आहे? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीसाठी त्यांनी प्रथम शिवस्मारकाची कल्पना काय केलेली आहे? मांडलेली आहे। सावरकर यांनी काय केलेलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकाची प्रथम काय केली? ती संकल्पना मांडलेली होती, पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 42। प्रो आर.डी. कर्वे यांनी 1925 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले? बघा, प्रो आर.डी. कर्वे यांनी 1925 मध्ये पहिले संतती नियमन केंद्र कोणत्या शहरात सुरू केले? तर कोणत्या शहरामध्ये सुरू केलेली आहे? मुंबई या शहरात सुरू केलेले आहे, पर्याय क्रमांक ए। प्रश्न क्रमांक 43। 1908 मध्ये सेवा सदन संस्थेची स्थापना कोणी केली? बघा, 1908 मध्ये सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर ती कोणी केलेली आहे? रमाबाई रानडे यांनी सेवा सदनची स्थापना केलेली आहे, पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 44। समाजसुधारकाचा एकत्रित हेतू कोणता? बघा, कोणत्याही समाजसुधारकाचा एकत्रित हेतू हा काय असतो? तर काय असतो की समता, बंधुता, स्वातंत्र्य प्रस्थापित करणे, समाजामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुता प्रस्थापित करणे हा काय असतो? प्रत्येक समाजसुधारकाचा एकत्रित हेतू असतो, पर्याय क्रमांक डी।
प्रश्न क्रमांक 45, सावरकर यांचे आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणता? बघा, सावरकर यांचा आत्मचरित्रात्मक ग्रंथ कोणता? हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे बघा. तर सावरकरांनी माझी जन्मठेप हा जो त्यांचा ग्रंथ आहे, यामध्ये त्यांनी काय केलेले आहे की ते अंदमान निकोबारच्या तुरुंगात असताना त्यांना जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव त्यांनी काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. अंदमानातील तुरुंगातील अनुभव काय केलेले आहेत, मांडलेले आहेत. माझी जन्मठेप, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 46, मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मशीनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारक यांनी केली? हा प्रश्न पण बऱ्याच परीक्षेत आलेला आहे बघा. मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मशीनची स्थापना खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केलेली आहे? तर ती कोणी केलेली आहे? वीरा शिंदे, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 47, या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. बघा, या संतांच्या काव्यरचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत. तर बघा, दोहे म्हणलं की कधी पण लक्षात ठेवायचं, संत कबीर, पर्याय क्रमांक डी. संत कबीर यांचे दोहे काय आहेत? विशेष प्रसिद्ध आहेत, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 48, राजकारणाच्या आधी समाजकारण हा विचार कोणाचा आहे? बघा, राजकारणाच्या आधी समाजकारण हा विचार कोणाचा आहे? तर हा विचार महादेव गोविंद रानडे यांचा होता. त्यांनी काय केलं की आधी सामाजिक सुधारणा करूनच मग राजकीय सुधारणा करता येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं होतं, असं त्यांनी सांगितलेलं होतं. तर राजकारणाच्या आधी समाजकारण हा विचार कोणाचा होता? महादेव गोविंद रानडे, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 49, सावरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? बघा, सावरकर यांच्या पत्नीचे नाव काय होते? तर सावरकर यांच्या पत्नी जे आहेत त्यांनी काय केलेले आहे की त्यांच्या जीवनात अनेक संकटात त्यांना साथ दिलेली आहे. तर त्यांचे नाव हे यमुनाबाई असे होते, पर्याय क्रमांक डी, यमुनाबाई. प्रश्न क्रमांक 50, खालीलपैकी कोणते वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केले नव्हते? बघा, जे 3 वृत्तपत्र आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली आहेत. बघा, समतासुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे, त्याच्यानंतर बहिष्कृत भारतसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे आणि जनतासुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबोधन हे वृत्तपत्र सुरू केलेले नाही आहे, पर्याय क्रमांक डी, प्रबोधन. प्रश्न क्रमांक 50, महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सर्च या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? बघा, महाराष्ट्रातील जो गडचिरोली जिल्हा जो आदिवासींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, जंगली वनाचा जिल्हा, तर या गडचिरोली जिल्ह्यातील सर्च ही जे संस्था आहे या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? तर कोण आहेत? डॉक्टर अभय बंग, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 52, शिवाजी जन्मले म्हणून आपण जागे झालो असे कोणी म्हटले आहे? बघा, शिवाजी जन्मले म्हणून आपण जागे झालो असे कोणी म्हटले आहे? तर शिवाजी महाराजांनी, सावरकरांनी काय केलं की शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित राष्ट्रीय स्वाभिमान जागवला होता. समाजामध्ये त्यांनी, सावरकरांनी शिवाजी महाराजांविषयी राष्ट्रीय स्वाभिमान जागवला होता. तर शिवाजी जन्मले म्हणून आपण जागे झालो असे कुणी म्हटलेले आहे? सावरकर यांनी म्हणलेले आहे, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 53, सत्य, प्रेम आणि करुणा या मूल्याचा पुरस्कार कोणत्या समाजसुधारकांनी केला? बघा, सत्य, प्रेम आणि करुणा या मूल्यांचा पुरस्कार कोणत्या समाजसुधारकांनी केला? तर महात्मा गांधी यांनी काय केलेलं आहे की सत्य, प्रेम आणि करुणा या मूल्यांचा पुरस्कार केलेला आहे, पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 54, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कार करते होते? बघा, डॉक्टर भाऊ दाजी लाड हे कशाचे पुरस्कार करते होते? तर ते विधवा पुनर्विवाह याचे काय होते? पुरस्कार करते होते, पर्याय क्रमांक डी.
प्रश्न क्रमांक 55. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? बघा, साप्ताहिक म्हणजे काय, तर सप्ताहाला प्रसिद्ध होणारे त्याला आपण काय म्हणतो, साप्ताहिक असे म्हणतो. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? तर त्यांनी कोणते साप्ताहिक सुरू केले होते? मूकनायक हे साप्ताहिक सुरू केले होते. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 56. विवेकानंद यांनी कोणता विचार दिला? बघा, विवेकानंद यांनी कोणता विचार दिला? तर हे त्यांचं वाक्य काय आहे, प्रसिद्ध आहे की युवकांना प्रेरणा देण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती झाल्याशिवाय थांबू नका, असं त्यांचं म्हणणं होतं. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 57. सुधारणेचा मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण असे कोणी सांगितले? बघा, सुधारणेचा मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण असे कुणी सांगितले? तर असे महादेव गोविंद रानडे यांनी सांगितले होते. त्यांनी समाजाला काय दिलेले आहे की आत्मचिंतनाने सुधारणेचा समाजाला काय दिलेला आहे, त्यांनी सल्ला दिलेला आहे. सुधारणेचा मार्ग म्हणजे आत्मपरीक्षण असे महादेव गोविंद रानडे यांनी म्हटलेले आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 58. संपूर्ण स्वातंत्र्य या विचाराचा पुरस्कार कोणी केला? बघा, संपूर्ण स्वातंत्र्य या विचाराचा पुरस्कार कोणी केला? तर या विचाराचा पुरस्कार कोणी केलेला आहे? सावरकरांनी 1907 मध्ये काय केलं की पूर्ण स्वातंत्र्याचा विचार काय केला होता, मांडला होता. आणि त्यामुळे संपूर्ण स्वातंत्र्य या विचाराचा पुरस्कार सावरकर यांनी केलेला होता. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 59. डिप्रेस्ड क्लासेस मशीनच्या माध्यमातून वीरा शिंदे यांनी खालीलपैकी कोणते कार्य केले? बघा, डिप्रेस्ड क्लासेस मशीनच्या माध्यमातून वीरा शिंदे यांनी कोणते कार्य केले? तर त्यांनी प्रथम काय केलेलं आहे की त्यांनी 1928 मध्ये पुणे येथे काय केलेलं आहे की शेतकरी परिषदेचे आयोजन केले होते. त्याच्यानंतर त्यांनी मुरळी प्रथा बंद केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी 1923 मध्ये पुणे येथे आयल्याश्रम संस्थेची स्थापना केली होती. म्हणजे हे 3 कार्य त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मशीनच्या माध्यमातून केले होते. पर्याय क्रमांक डी. ए, बी आणि डी बरोबर. प्रश्न क्रमांक 60. खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? बघा, खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ती महात्मा फुले यांनी दिली होती. तसेच महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून सुद्धा ओळखले जाते. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 61. धोंडो केशव कर्वे यांनी जानेवारी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथाश्रमाचा उद्देश काय होता? बघा, धोंडो केशव कर्वे यांनी 1899 मध्ये सुरू केलेल्या अनाथ आश्रमाचा उद्देश काय होता? तर काय होता, तर विधवांना शिक्षण. स्वतः धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलेशी विवाह करून विधवांच्या शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं आणि 1899 मध्ये त्यांनी विधवांना शिक्षण देण्यासाठी अनाथ आश्रमाची काय केलेली होती, स्थापना केलेली होती. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 62. समाज सुधारण्याची मूळ प्रेरणा कोणाकडून मिळाली? बघा, समाज सुधारणेची मूळ प्रेरणा कोणाकडून मिळाली? तर आपली जी संत परंपरा आहे, जे की संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, ज्यांनी वारकरी संप्रदायाचा कळस आखलेला आहे असे संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या समतेच्या शिकवणीतून आपल्याला समाज सुधारणेची मूळ प्रेरणा मिळालेली आहे. तर संत परंपरेतून आपल्याला मूळ स्वातंत्र्याची प्रेरणा मिळालेली आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 63. राजश्री या पदवीने कोणत्या समाजसुधारकास गौरविण्यात आले? बघा, राजश्री या पदवीने कोणत्या समाजसुधारकास गौरविण्यात आले? तर ते राजश्री शाहू महाराज यांना राजश्री या पदवीने समाजसुधारकास गौरविण्यात आले. पर्याय क्रमांक 1.
प्रश्न क्रमांक 64, ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी होती. बघा, ज्योतिबा फुले यांनी जे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी शाळा काढली त्याच्यातली पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी कोण होती? तर ती मुक्ता साळवे ही होती. पर्याय क्रमांक ए, मुक्ता साळवे. प्रश्न क्रमांक 65, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? बघा, सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून कोणते वृत्तपत्र ओळखले जाते? तर जे की महात्मा फुले यांनी दीनबंधू हे काय आहे? सत्यशोधक समाजाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 66, विधवा पुनर्विवाह चळवळीचा पुढाकार कोणी घेतला? बघा, विधवा पुनर्विवाह चळवळीचा पुढाकार कोणी घेतला? तर बंगालमध्ये विधवांसाठी पुनर्विवाहाचा कायदा ईश्वरचंद विद्यासागर यांनी घडवून आणला होता. आणि विधवा पुनर्विवाह चळवळीचा पुढाकार ईश्वरचंद विद्यासागर यांनी घेतला होता. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 67, व्यक्तिगत जीवनात मी अस्पृश्यता मानणार नाही असे निवेदन अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले? बघा, व्यक्तिगत जीवनामध्ये मी अस्पृश्यता मानणार नाही असे अस्पृश्यता निवारण परिषदेत कोणी मांडले? तर ते कोणी मांडलेले आहे? महर्षी वीरा शिंदे. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 68, सामाजिक न्याय ही संकल्पना कोणत्या समाजसुधारकांनी प्रत्यक्षात आणली? बघा, सामाजिक न्याय ही संकल्पना कोणत्या समाजसुधारकाने प्रत्यक्षात आणली? तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्यक्षात आणली. त्यांनी संविधानामध्ये सामाजिक न्यायाला काय दिलेलं आहे? विशेष असं स्थान दिलेलं आहे. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 69, कोल्हापूर संस्थानातील महार वतनांची समाप्ती करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? बघा, कोल्हापूर संस्थानातील महार वतनांची समाप्ती करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? तर ते राजश्री शाहू महाराज यांनी घेतला होता. पर्याय क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 70, पंडित रमाबाई यांनी कोणते कार्य केले? तर त्यांनी अनाथ व विधवा महिलांसाठी कार्य केलेले होते. पर्याय क्रमांक डी. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी संध्या खित्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.